नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपलं जे क्रॉप सायन्स पेपर 3चं व्याख्यान झालं. या व्याख्यानामध्ये आपण पेपर 3 अर्थात शेती व्यवस्थापन, विपणन आणि वनशेती या विषयाच्या सैद्धांतिक अभ्यासक्रमाची माहिती घेतली आणि यामध्ये कोणकोणत्या घटकांचा किंवा पाठांचा अभ्यास आपण करणार आहोत आणि प्रत्येक घटकात अर्थात पाठामध्ये कोणकोणते उपघटक समाविष्ट केलेले आहेत याची माहिती आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि त्याला अनुषंगाने आपले HSC बोर्डामार्फत शेवटची जी आपली बोर्डाची परीक्षा असते ती परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाते त्या परीक्षा योजनेची माहिती आपण या ठिकाणी घेतली. यामध्ये आपण सैद्धांतिकच्या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कशा पद्धतीचं असतं, आराखडा कसा असतो ते पाहिलेलं आहे. त्यानंतर जी आपली गुणांची विभागणी आहे ती कशा पद्धतीने असते त्याचं आपण माहिती घेतलेली आहे. यामध्ये उद्देशनिहाय गुण विभागणी कशी आहे किंवा प्रश्ननिहाय गुण विभागणी कशी आहे याची माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. प्रश्ननिहाय गुणांची विभागणी पाहत असताना आपण पाहिले की वस्तुनिष्ठ प्रश्न किती गुणांचे असतील, त्यानंतर लघुत्तरी प्रश्न किती गुणांचे असतील आणि दीर्घोत्तरी प्रश्न किती गुणांचे असतात याविषयीची माहिती आपण त्या ठिकाणी घेतलेली होती. त्यानंतर आपण ज्ञानावर आधारित किती प्रश्न असतात, आकलनावर आधारित किती प्रश्न असतात, उपयोजनावरती किती प्रकारचे प्रश्न असतात आणि कौशल्यावर आधारित गुणांची विभागणी कशा पद्धतीने केली जाते याची माहिती घेतली. या प्रत्येक उद्देशाअंतर्गत म्हणजे ज्ञान, आकलन, उपयोजन आणि कौशल्य याच्या अंतर्गत प्रत्येक पाठावर किंवा प्रत्येक घटकावर वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न किती गुणाचे असतात किंवा प्रश्नसंख्या किती असते, लघुत्तरी प्रश्न किती गुणाचे किंवा प्रश्नसंख्या किती असते आणि दीर्घोत्तरी प्रश्न किती गुणाचे किंवा त्याची प्रश्नसंख्या किती असते याचा सर्वंकष अभ्यास आपण या व्याख्यानामध्ये केलेला आहे. तर अशा पद्धतीनं मागील व्याख्यानामध्ये आपण पेपर 3चा अभ्यासक्रम आणि परीक्षा योजना याची थोडक्यामध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे. आजच्या व्याख्यानाचा उपयोग आपण प्रात्यक्षिक परीक्षा योजना समजून घेण्यात करणार आहोत. त्याचबरोबर प्रात्यक्षिकाचा प्रत्यक्ष अभ्यासक्रम काय आहे याची सुद्धा माहिती या ठिकाणी आपण घेणार आहोत. तुम्हाला माहिती आहे की आपले अभ्यासक्रम, व्यवसाय अभ्यासक्रम हे प्रात्यक्षिकाभिमुख अभ्यासक्रम आहेत आणि कला वाणिज्य शाखेपेक्षा आणि शास्त्र शाखेपेक्षाही मोठ्या प्रमाणामध्ये प्रात्यक्षिकं आपल्या या शाखेमध्ये तुम्हाला शिकायला मिळतात, ज्याच्या आधारे तुम्ही व्यवसाय करणंसुद्धा अपेक्षित आहे. उच्च शिक्षणाबरोबरच व्यवसायाच्या अनेक संधी इथं जे निर्माण होतात त्याचं कारणच असं आहे की हे अभ्यासक्रम प्रात्यक्षिकाभिमुख आहेत आणि प्रात्यक्षिकाचं वेटेज याला जास्त आहे. त्यात आपण प्रात्यक्षिक परीक्षा योजना पाहताना त्याचा अभ्यास करणार आहेच. आता हे पाहत असताना प्रात्यक्षिकच्या बाबतीमध्ये माहिती घेत असताना सर्वप्रथम आपण बघूया की अभ्यासक्रम काय आहे किंवा तुमच्या प्रात्यक्षिकांची यादी काय आहे, वर्षभर कोणकोणती प्रात्यक्षिकं आपण शिकणार आहोत याचा थोडक्यात परामर्श आपण अगोदर घेऊया आणि त्यानंतर मग आपण प्रात्यक्षिक परीक्षा योजना काय असते याचा अभ्यास करूया. तर प्रात्यक्षिकाची यादी पाहत असताना या ठिकाणी तुम्हाला पहिलं प्रात्यक्षिक जे दिसतंय ते प्रत्यक्ष तुमच्या जर्नलमध्ये किंवा प्रात्यक्षिक वेळेमध्ये 3रं प्रात्यक्षिक असेल. कारण पहिलं प्रात्यक्षिक जे आपण घेणार आहे ते एकूण प्रात्यक्षिकांची यादी जी आता मी तुम्हाला सांगते ती यादी म्हणजे तुमचं पहिलं प्रात्यक्षिक असेल. त्यानंतर तुमच्या जर्नलमध्ये किंवा प्रात्यक्षिक वहीमध्ये 2रं प्रात्यक्षिक हे तुमचं प्रात्यक्षिक परीक्षेचं स्वरूप असेल, म्हणजे किती गुणाची परीक्षा असेल, प्रत्येक प्रश्न कोणत्या प्रकारचा असेल याची माहिती देणारं प्रात्यक्षिक हे प्रात्यक्षिक क्रमांक 2 असेल. आणि आता या ठिकाणी जे पहिलं प्रात्यक्षिक तुम्हाला डोळ्यासमोर दिसतंय ते प्रात्यक्षिक म्हणजे तुमचं प्रत्यक्ष त्या जर्नलमधलं प्रात्यक्षिक क्रमांक 3 असेल. तर या प्रात्यक्षिक यादीनुसार पहिलं प्रात्यक्षिक म्हणजे पीक योजनेचा अभ्यास आणि पीक योजना तयार करणे हे आहे.
तर पीक योजनाचा अभ्यासामध्ये आपण पीक योजना म्हणजे काय आहे, चांगली पीक योजना कोणती, त्याच पद्धतीनं पीक योजना तयार करत असताना जी पिकं निवडायची असतात किंवा प्रत्येक पिकाखाली जे क्षेत्र निवडायचं असतं ते निवडत असताना कोणकोणत्या घटकांचा कोणकोणत्या मुद्द्यांचा अभ्यास केला पाहिजे याची माहिती या प्रात्यक्षिकामध्ये घेणार आहोत. आणि त्यानंतर प्रत्यक्ष आपल्या भागामध्ये पीक योजना कशी तयार केली जाते याचा अभ्यास आपण करणार आहोत. म्हणजे आपल्या भागामध्ये खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगाम असेल, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, यासाठी तुमच्या शेतामध्ये पीक योजना कशा पद्धतीने तयार करायची याची माहिती प्रत्यक्ष योजनाच आपण या ठिकाणी तयार करणार आहोत. तर हे झालं आपलं प्रात्यक्षिक क्रमांक 1. त्यानंतर प्रात्यक्षिक क्रमांक 2मध्ये आपण त्या 2चं जे नाव आहे ते म्हणजे पिकाच्या फेरपालटीचा अभ्यास आणि आपल्या भागामध्ये पिकाची फेरपालट ठरवणे. तर यामध्ये सुद्धा आपण सुरुवातीला पिकाची फेरपालट म्हणजे काय त्याचा अभ्यास करणार आहोत, त्याची व्याख्या या ठिकाणी पाहणार आहोत. चांगली पिकाची फेरपालट कोणती किंवा चांगले फेरपालटीचे वैशिष्ट्य काय आहेत याचा अभ्यास आपण त्या ठिकाणी करणार आहोत. आणि त्यानंतर प्रत्यक्ष आपल्या भागामध्ये, आपल्या अकलूज परिसरामध्ये किंवा आपल्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं पिकांची फेरपालट केली जाते त्याची काही प्रमुख उदाहरणं आपण पाहणार आहोत. आणि त्याचवेळी महाराष्ट्रामध्ये एकंदरीत सर्वसाधारणपणे पिकाची फेरपालटीची जी उदाहरणं आहेत त्या उदाहरणांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. तर अशा पद्धतीने जे आपलं जे द्वितीय प्रात्यक्षिक जे आहे पिकांच्या फेरपालटीचा अभ्यास आणि फेरपालट ठरवणे याविषयी आपण अभ्यास करणार आहोत. तिसरं जे प्रात्यक्षिक आहे आपल्या यादीनुसार ते म्हणजे आधुनिक शेतीवाडीस भेट. ज्या शेतीवाडीवरती आपलं आधुनिक तंत्रज्ञान वापरलं जातं, शेतीचे जे विविध व्यवसाय आहेत ते व्यवसाय करत असताना पारंपरिक पद्धतीनं न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ज्या ठिकाणी शेती केली जाते अशा नमुना शेतवाडीस आपण भेट देणार आहोत. आणि या भेटीचा अहवाल आपण आपल्या प्रात्यक्षिक वहीमध्ये लिहिणार आहोत. यामध्ये मग आपण भेट कधी दिली, कोणत्या ठिकाणी दिली, किती तारखेला, किती व्यक्ती गेलात, कोण कोण आपल्याबरोबर होतं, प्रत्यक्ष त्या ठिकाणी तुम्हाला कोणी कोणी मार्गदर्शन केलं आणि कोणत्या विषयांवर मार्गदर्शन केलं, प्रत्यक्ष तुम्हाला कोणकोणत्या प्रात्यक्षिक कृती त्या शेतीवाडीवर पाहता आल्या, आधुनिक तंत्रज्ञानाच्या कोणकोणत्या गोष्टी तुम्ही अभ्यासल्या, उदाहरणादाखल त्या ठिकाणी तुम्ही ड्रीप इरिगेशन किंवा ज्याला आपण ठिबक सिंचन पद्धत म्हणतो पाण्याची ती पाहिली का, तुषार सिंचन पद्धत ती पाहिली का, किंवा आधुनिक अवजारं काय असतील, ट्रॅक्टर असतील, स्प्रेयर असतील, मळणी यंत्र असतील किंवा पेरणीची यंत्र असतील, यापैकी ज्या ज्या गोष्टी तुम्ही प्रत्यक्ष पाहिल्या, ज्यांचं प्रात्यक्षिक पाहिलं त्या सर्वाचा अहवाल तुम्ही आल्यानंतर आपल्या प्रात्यक्षिक क्रमांक 3 म्हणून आपल्या प्रात्यक्षिक वहीमध्ये तो लिहायचा असतो. त्यानंतर प्रात्यक्षिक क्रमांक 4 जे आहे ते शेतमजूर व्यवस्थापनाचा अभ्यास. आपण जर पाहिलं असेल तर सैद्धांतिकमध्ये आपला पहिला पाठ होता शेतीवाडीचं व्यवस्थापन किंवा शेत व्यवस्थापन. त्याला अनुषंगानं हे शेतमजूर व्यवस्थापन हे प्रात्यक्षिक आहे. यामध्ये आपण पाहणार आहे शेतमजूर म्हणजे काय, शेतमजुराचे वेगवेगळे प्रकार, विविध घटकांच्या आधारे शेतमजुराचं वर्गीकरण किंवा प्रकार कसे आहेत, त्यानंतर शेतमजुराची कार्यक्षमता म्हणजे काय, आणि शेतमजुराची कार्यक्षमता वाढवायची असेल तर मग त्यासाठी कोणकोणते उपाय तुम्ही तुमच्या शेतवाडीवरती अवलंबले पाहिजेत या सर्वांचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपण हे प्रात्यक्षिक क्रमांक 4 शेतमजूर व्यवस्थापनाचा अभ्यास यामध्ये त्या ठिकाणी करणार आहोत. तर त्यानंतर आपण जे 5वं प्रात्यक्षिक पाहणार आहोत ते कृषी अर्थशास्त्राशी संबंधित आहे. शेतवाडीवरील नोंदवह्यांचा अभ्यास. आपण सैद्धांतिक अभ्यासक्रमचा आढावा घेत असताना पाहिलं की शेतवाडीवर जे विविध प्रकारच्या लेखा किंवा नोंदवह्या ठेवायच्या असतात त्याची गरज काय, ती गरज या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. आणि त्यानंतर मग प्रत्यक्ष शेतवाडीवर कोणकोणत्या नोंदवह्या ठेवाव्या लागतात आणि त्या प्रत्येक नोंदवहीचं
शेतीवाडीच्या दृष्टिकोनातून काय महत्त्व आहे याचा अभ्यास आपण त्या ठिकाणी करणार आहोत. वेगवेगळ्या प्रकारच्या नोंदवह्या कोणकोणत्या आहेत, मग त्याचबरोबर ते महसुली अभिलेख कोणकोणते आहेत, त्या महसुली अभिलेखांचं महत्त्व काय आहे की जे महसुली अभिलेख वारंवार शेतकऱ्यांनी काढून जतन करून ठेवायचे असतात. तर या सर्व बाबींचा अभ्यास आपण प्रात्यक्षिक क्रमांक 5 अर्थात शेतीवाडीवरील नोंदवह्यांचा अभ्यास या प्रात्यक्षिकामध्ये शिकणार आहोत. आपण आजच्या आपल्या अभ्यासक्रमामध्ये प्रात्यक्षिक क्रमांक 6 जे पाहणार आहोत त्याचं नाव आहे मशागत आणि उत्पादन खर्च गणन करणे. एखाद्या पिकाच्या मशागतीसाठी किंवा उत्पादन काढण्यासाठी जो खर्च तयार केला जातो तो एकूण खर्च अगदी लागवडीपूर्व मशागतीपासून बियाणे, खते आणणे, पाणी देणे, खते देणे यापासून काढणी, मळणी आणि त्याची प्रक्रिया, ज्या ठिकाणी पिकांना प्रक्रिया करावी त्या प्रक्रियेपर्यंत जो काही खर्च होतो त्या सर्व खर्चांचा अभ्यास या प्रात्यक्षिकामध्ये आपल्याला करायचा आहे. हा खर्च कशा पद्धतीने गणन केला जातो, कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट केला जातो याची जी माहिती आहे ती माहिती आपण या प्रात्यक्षिक क्रमांक 6 मध्ये पाहणार आहोत. त्यानंतर आपल्या अभ्यासक्रमातलं प्रात्यक्षिक क्रमांक 7 जे आहे त्याचं नाव आहे सहकारी संस्थेस भेट. आपला परिसर जर तुम्ही पाहिला तर आपल्या परिसरामध्ये विविध प्रकारच्या सहकारी संस्थांची रेलचेल आहे. मग ह्या सहकारी संस्था म्हणजे शेतकरी सोसायटी असतील, ह्या सहकारी संस्था म्हणजे कमर्शियल ज्या आर्थिक पतसंस्था आहेत ज्या शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या सहाय्यासाठी उपयोगी असतात, अशा ह्या पतसंस्था असतील, आर्थिक पतसंस्था असतील, शेतकरी सहकारी संस्था असतील, ज्या संस्थांमार्फत शेती उद्योगाला वेगवेगळ्या प्रकारचं सहाय्य होतं. त्या सर्व सहकारी संस्थांपैकी ज्या सहकारी संस्थांना आपल्याला भेट देणं शक्य आहे त्या संस्थेला आपण भेट देणार आहोत. आणि या भेटीचा अहवालसुद्धा यापूर्वी तुम्हाला प्रात्यक्षिक क्रमांक 3 मध्ये मी सांगितलं होतं की आधुनिक शेतीवाडीस भेट दिल्यावर अहवाल कसा लिहायचा असतो, तशाच पद्धतीनं सहकारी संस्थेत भेट दिल्याचा अहवाल आपण लिहायचा आहे. भेट कोणत्या तारखे दिले, कोण वार कोणत्या वेळेला गेला होता, कोण कोण बरोबर होतं, प्रत्यक्ष त्या सहकारी संस्थेचं नाव लिहायचं आहे. सहकारी संस्थेमध्ये तुम्हाला मार्गदर्शन कोणी केलं आणि कोणत्या बाबींविषयी मार्गदर्शन केलं याचा इत्थंभूत तपशील हा तुमच्या अहवालात असणं आवश्यक आहे. ह्या ज्या संस्थांना भेटी दिली त्याच्या अहवालाचं तुमची उपस्थिती आणि त्या अहवालाचं लेखन का महत्त्वाचं आहे तर ते आपण प्रात्यक्षिक परीक्षा योजनेमध्ये पाहणार आहोत की यासाठी 10 गुणाचे स्वतंत्र शिफारस तुमच्या परीक्षेमध्ये आहे. त्यामुळं या भेटींना उपस्थित राहणं आणि याचा अहवाल तुमच्या प्रात्यक्षिक वही किंवा जर्नलमध्ये लिहिणं त्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर प्रात्यक्षिक क्रमांक 8 जे आहे ते 8 म्हणजे बाजारपेठेच्या प्रकारांचा अभ्यास व प्रत्यक्ष बाजारपेठ, त्या बाजारपेठेमध्ये भेट. तर आपल्याकडं प्रत्यक्ष बाजारपेठ जी आहे त्या बाजारपेठेमध्ये आपण भेट देतच असतो. परंतु बाजारपेठ म्हणजे काय, बाजारपेठेंची वेगवेगळ्या घटकांच्या आधारे कोणकोणते प्रकार आहेत किंवा बाजारपेठेंचे वर्गीकरण कसं केलं जातं, त्याची उदाहरणं काय आहेत याचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत. आणि हा अभ्यास पूर्ण केल्यानंतर मग आपण आपल्या परिसरातील बाजारपेठेला प्रत्यक्ष भेट देणार आहोत आणि या भेटीचा सुद्धा अहवाल आपण त्या ठिकाणी सादर करणार आहोत. त्यानंतरचं जे प्रात्यक्षिक असणार आहे की प्रात्यक्षिक क्रमांक 9 शेती साधने खरेदी करताना घ्यायची काळजी. तुम्हाला माहिती आहे की शेतीवाडीवरती वेगवेगळ्या प्रकारची साधनं आपल्याला ठेवावी लागतात किंवा त्यांचं सांभाळ करावा लागतो, वापरावी लागतात. आणि ही जी साधनं आहेत, जी साधनं आपल्याला खरेदी करत असताना फार मोठं भांडवल त्याच्यामध्ये गुंतवावं लागतं. मग साहजिकच यामध्ये आपली होणारी फसवणूक टाळण्यासाठी आपल्याला विशिष्ट प्रकारची काळजी घ्यावी लागते आणि ती काळजी कोणती असते ती या
आपण प्रात्यक्षिकामध्ये पाहणार आहोत. अगदी बियाणे, खते, जी वरचेवर लागणारी जी साधनं आहेत त्या साधनांपासून ते जे कायमस्वरूपी प्रकारची जी साधनं असतात, मोठमोठी यंत्र अवजारं, ती घेत असताना काय काळजी घेतली पाहिजे, कोणत्या बाबींचा किंवा कोणत्या घटकांचा अभ्यास त्यांच्या खरेदीपूर्वी केला पाहिजे आणि प्रत्यक्ष घेतल्यानंतर त्यांचा सांभाळ करत असताना सुद्धा काय काळजी घेतली पाहिजे, त्याचा वापर करत असताना सुद्धा काय काळजी घेतली पाहिजे, या सर्वांचा अभ्यास या प्रात्यक्षिकामध्ये आपण करणार आहोत. प्रात्यक्षिक क्रमांक 10 जे आहे ते बियाणे कंपनीस भेट. आपल्या परिसरामध्ये विजयराज सीड्स म्हणून कंपनी आहे, मार्केट यार्ड अकलूज या ठिकाणी कंपनी आहे. तर या ठिकाणी बीज उत्पादन कशा पद्धतीने घेतलं जातं, बियांची प्रक्रिया कशा पद्धतीने केली जाते, बियांचं पॅकिंग कशा पद्धतीने केलं जातं आणि विपणनाच्या काय सोयी केल्या जातात, या सर्व बाबींची माहिती घेण्यासाठी आपल्याला एका बीज कंपनीस भेट द्यायची असते आणि ही भेट आपण जवळच्या बियाणे कंपनीस देणार आहोत. आणि ही भेट दिल्यानंतर पुन्हा भेटीचा अहवाल आपण आपल्या प्रात्यक्षिक वहीमध्ये प्रात्यक्षिक क्रमांक 10 म्हणून करणार आहोत. त्यानंतर प्रात्यक्षिक क्रमांक 11 जे आहे ते पाहणार आपण हस्तपत्रक, माहिती पुस्तिका आणि भित्तीपत्रक तयार करणे. आपल्या शेती उत्पादनाची किंवा शेतीसाठी लागणाऱ्या ज्या निविष्ठा आहेत त्या निविष्ठांची जाहिरात करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करावा लागतो. त्यामध्ये काही लिखित माध्यम आहेत ज्याच्यामध्ये हस्तपत्रक आहे, माहिती पुस्तिका आहे आणि भित्तीपत्रक आहे, याचा वापर आपल्याला करता येतो. तर हे तिन्ही प्रकारचे जी साधनं आहेत ही साधनं कशा पद्धतीने तयार करायची याची प्रत्यक्ष कृती आपण घेणार आहोत. एक छोटंसं हस्तपत्रक तयार करून तुम्ही तुमच्या जर्नलमध्ये ठेवणार आहात, माहिती पुस्तिका तयार करून ते जर्नलमध्ये ठेवणार आहात, भित्तीपत्रकं तयार करून तुमच्या जर्नलमध्ये ठेवणार आहोत. शिवाय याचे फायदे, तोटे किंवा हे तयार करत असताना काय काळजी घ्यावी याचाही अभ्यास आपण त्या ठिकाणी करणार आहोत. प्रात्यक्षिक क्रमांक 12 जे आहे रेडिओ, टेप रेकॉर्डर आणि दूरदर्शन संच हाताळणी आणि वापर करणे. ही सर्व उपकरणं जी आपल्या इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीच्या प्रयोगशाळेमध्ये उपलब्ध आहेत. त्यामध्ये आपण रेडिओ कशा पद्धतीने हाताळावा, तो कशा पद्धतीने चालू करावा, टेप रेकॉर्डर कशा पद्धतीने हाताळावा, त्याचा उपयोग जाहिरातीसाठी कसा करावा, दूरदर्शन संच कशा पद्धतीने हाताळणी करायची, कशा पद्धतीने वापर करायचा आणि ह्या सर्व तिन्ही साधनांचं महत्त्व जाहिरातीमध्ये काय आहे, आपल्या कृषी उत्पादनाच्या जाहिरातीमध्ये काय महत्त्व आहे याची माहिती आपण या प्रात्यक्षिक क्रमांक 12 मध्ये घेणार आहोत. याचप्रमाणे प्रात्यक्षिक क्रमांक 13 संगणक, CD, DVD यांचा अभ्यास आहे. यामध्ये संगणक म्हणजे काय, संगणकाचा इतिहास काय आहे, संगणकाचे फायदे काय आहेत, यामध्ये CD आणि DVDचा वापर कसा केला जातो, हे वापर करून किंवा पेनड्राईव्हचा वापर कसा केला जातो, संगणकाचा वापर कसा केला जातो, या सर्वाची माहिती आपण यामध्ये घेणार आहोत. संगणकाच्या विविध भागाची माहिती आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर हाताळणी किंवा वापर करण्यापूर्वी त्याच्या विविध भागांचा अभ्यास अगोदर पाहणार आहोत आणि मग हाताळणीने वापर करणे हे प्रात्यक्षिक पाहणार आहोत. नंतर प्रात्यक्षिक क्रमांक 14 जे आहे त्याचं नाव आहे विपणनामध्ये जाहिरातीसाठी भ्रमणध्वनी आणि इंटरनेटचा वापर करणे. तर हा आपल्या सर्वांच्या दृष्टीने सर्वसाधारणपणे कॉमन विषय आहे. बहुतेक सर्वजण भ्रमणध्वनीचा वापर कशा पद्धतीने करतात हे पाहिलेलेच आहे. फक्त भ्रमणध्वनी आणि त्यामध्ये असलेल्या इंटरनेटचा वापर करून आपल्या शेती उत्पादनाची जाहिरात कशी करता येईल किंवा शेतीच्या विविध बाबींविषयी एखाद्या अवजाराची माहिती घ्यायची असेल, एखाद्या पीक उत्पादनाची माहिती घ्यायची असेल तर त्या इंटरनेटचा वापर करून ही माहिती कशी मिळवायची आणि ह्या इंटरनेटचाच वापर करून आपल्या उत्पादनाची जाहिरात कशी करायची याचा अभ्यास या प्रात्यक्षिकामध्ये आपण करणार आहोत. त्यानंतर प्रात्यक्षिक क्रमांक 15 जे आहे दृकश्राव्य परिषद अर्थात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधण्याचा अभ्यास. शेती संवाद साधण्यासाठी वेगवेगळी माध्यमं आपण वापरणार आहोत. तर दृकश्राव्य परिषदेद्वारे शेतकऱ्यांना माहिती कशा पद्धतीने प्राप्त करता येईल, मग हे दृकश्राव्य परिषद म्हणजे काय, यासाठी कोणतं साहित्य वापरलं जातं, याचे फायदे काय किंवा ह्याची प्रत्यक्ष कृती काय आहे याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यानंतर संवाद माध्यम म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम कशा पद्धतीने आयोजित केले जातात आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा वापर करून
शेतकऱ्यांशी संवाद कसा साधला जातो याची माहिती आपण प्रात्यक्षिक क्रमांक 16मध्ये घेणार आहोत. प्रात्यक्षिक क्रमांक 17 जे आहे ते शेतकरी दिन आयोजित करण्याविषयी आहे. शेतकरी दिन म्हणजे काय, तो कशा पद्धतीने आयोजित केला जातो, शेतकरी दिन आयोजित करत असताना कोणती काळजी घ्यावी, शेतकरी दिन आयोजित करण्याचे काय फायदे आहेत याची माहिती आपण या प्रात्यक्षिक क्रमांक 17मध्ये पाहणार आहोत. आपल्या अभ्यासक्रमातलं प्रात्यक्षिक क्रमांक 18 जे आहे ते विपणनामध्ये जाहिरातीसाठी फलक आणि पाटी तयार करणे. फलक अर्थात होर्डिंग, पाटी अर्थात बोर्ड कशा पद्धतीने तयार केला जातो ते पाहणार आहोत. आणि प्रत्यक्ष ते तयार करताना कोणती काळजी घ्यायची, कोणते साहित्य वापरायचं, त्याचे फायदे काय आहेत, त्याचे तोटे काय आहेत, या सर्वाचा अभ्यास आपण या प्रात्यक्षिकामध्ये करायचा आहे. प्रात्यक्षिक क्रमांक 19 यामध्ये आपल्याला विद्युत अक्षरपाटी, हवेचे फुगे आणि हवेचे अक्षर तयार करणे याविषयीची माहिती घ्यायची आहे. विद्युत अक्षरपाट्या तुम्हाला माहिती आहेत की बल्बचा वापर करून किंवा इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाचा वापर करून हे विविध अक्षरांचा वापर करून आपल्या उत्पादनाची, आपल्या कंपनीची, आपल्या कृषी सेवा केंद्राची जाहिरात आपल्याला तयार करता येते. हवेचे मोठे फुगे वापरून त्या फुग्यांवरती कशा पद्धतीने मोठ्या अक्षरात जाहिरात करता येते किंवा हवेची अक्षरं तयार करून आपल्या कंपनीची, आपल्या उत्पादनाची जाहिरात कशा पद्धतीने करता येते, याचे फायदे तोटे काय आहेत, याची कृती काय आहे, याची माहिती आपण प्रात्यक्षिक क्रमांक 19मध्ये या ठिकाणी घ्यायची आहे. त्यानंतर परिपत्रक आणि निमंत्रण पत्रिका तयार करणे. एखादा कार्यक्रम असेल, शेतकरी दिन असेल, बियाणे दिन असेल, तर त्यासाठी निमंत्रण पत्रिका शेतकऱ्यांना द्यायची असतात, त्या कशा तयार करायच्या, किंवा एखाद्या शेतीविषयक साहित्याची किंवा बाबीची माहिती देण्यासाठी समान माहिती असलेलं परिपत्रक कशा पद्धतीने तयार करायचं, त्याचे फायदे तोटे याविषयीचा आपण अभ्यास प्रात्यक्षिक क्रमांक 20मध्ये करणार आहोत, ज्याचं नाव परिपत्रक आणि निमंत्रण पत्रिका तयार करणे हे आहे. बियाणे विक्री केंद्र अर्थात कृषी सेवा केंद्र आणि बियाणे गोदाम, ज्या ठिकाणी बियाणं साठवलं जातं, यांना भेट देऊन त्या ठिकाणी ते विक्री कशी केली जाते, कोणकोणत्या कंपन्यामार्फत बियाणं मिळतं, त्याचा साठा नोंद कशी ठेवली जाते, विक्रीची नोंद कशी केली जाते, प्रत्यक्ष बियाणे गोदामामध्ये बी कशा पद्धतीने साठवलं जातं, ते साठवत असताना ती काय काळजी घेतली जाते, या सर्वचा अभ्यास आपण या प्रात्यक्षिक क्रमांक 21मध्ये पाहणार आहोत. प्रात्यक्षिक क्रमांक 22 आहे वनशेतीसाठी वृक्ष प्रजातींचा अभ्यास करणे. यामध्ये वनशेती म्हणजे काय, वन म्हणजे काय, वनशेतीचे प्रकार कोणते आहेत हे पाहिल्यानंतर आपण वनशेतीसाठी वेगवेगळ्या वृक्ष प्रजातींचा अभ्यास करणार आहोत. पावसाच्या आधारावरती, हवामानाच्या आधारावर किंवा वेगवेगळ्या घटकाच्या वरती आपल्याला वनशेतीसाठी कोणकोणते वृक्ष प्रजाती उपयोगी असतात त्याचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. कृषी क्लिनिक कशा पद्धतीने आयोजित करायचं याची माहिती आपण, जसं आपल्यासाठी क्लिनिक असतं तसं कृषी दवाखाना किंवा कृषी दवालय ज्याला आपण म्हणूया, हे कशा पद्धतीने वापरात आणलं जातं, त्याचे फायदे काय, त्याची कृती काय, याची माहिती प्रात्यक्षिक क्रमांक 23 कृषी क्लिनिक यामध्ये घेणार आहोत. बीज उत्पादन मूल्य म्हणजे काय, बीज उत्पादन मूल्यामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश असतो आणि हे बीज उत्पादन मूल्य कशा पद्धतीने ठरवलं जातं किंवा ते कशावरती अवलंबून असतं, याचा अभ्यास प्रात्यक्षिक क्रमांक 24 अर्थात बीज उत्पादन मूल्य यामध्ये आपण करणार आहोत. भारतामध्ये जी वखार व्यवस्था आहे त्या वखार व्यवस्थेचा अभ्यास, मग याच्यामध्ये भारतीय वखार महामंडळ असतील, राज्य वखार महामंडळ असेल, याचा अभ्यास करणार आहोत. आपल्या परिसरात असलेल्या वखारीमध्ये भेट देऊन त्या ठिकाणी कशा पद्धतीनं कार्यसंचालन त्याचं असतं ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. जिल्हा उद्योग केंद्रात जर आपल्याला यावर्षी शक्य झालं कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती तर भेट देता आली तर नक्कीच आपण भेट देणार आहोत. आणि जिल्हा उद्योग केंद्राची काय कार्य चालतात, त्याची स्थापना कशी केली जाते, त्याचे उद्देश काय आहेत, याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. प्रात्यक्षिक क्रमांक 27मध्ये आपण प्रयोग निर्देशन किंवा प्रात्यक्षिक पाहणार आहोत. यामध्ये निष्कर्ष प्रात्यक्षिक, निष्कर्ष प्रयोग निर्देशन काय असेल, पद्धत प्रात्यक्षिक काय असेल किंवा फ्रंटलाईन प्रात्यक्षिक किंवा प्रत्यक्ष प्रात्यक्षिक, सीइंग इज बिलिंग या तत्वाप्रमाणे प्रत्यक्ष एखाद्या विषयावरती किंवा एखाद्या वस्तूचं, एखाद्या उत्पादनाचं प्रत्यक्ष डेमॉन्स्ट्रेशन त्या ठिकाणी करून ते कसं फायदेशीर आहे हे शेतकऱ्यांना पटवून देण्यासाठी याचा उपयोग होतो आणि याचा अभ्यास आपण प्रात्यक्षिक क्रमांक 27मध्ये पाहणार आहोत.
गटचर्चा म्हणजे काय, गटचर्चेचे फायदे काय आहेत याची माहिती प्रात्यक्षिक क्रमांक 28मध्ये घेणार असून प्रत्यक्ष आपण तुम्हाला गटचर्चेसाठी वेगवेगळे विषय त्या ठिकाणी अभ्यासाला देऊन गटचर्चा कशा पद्धतीने घेतली जाते, कशा पद्धतीने त्याचं समीक्षण केलं जातं याचा अभ्यास करणार आहोत. आपल्या परिसरामध्ये जवळपास असणारे कृषी विज्ञान केंद्र सोलापूर आणि बारामती आहे. यापैकी एका ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी कौशल्य प्रशिक्षणासाठी कोणकोणत्या पद्धतीनं प्रशिक्षण दिलं जातं त्याचा अभ्यास पाहणार आहोत. तिथं असलेल्या विविध व्यवस्थापना किंवा व्यवसायांना आपण त्या ठिकाणी भेट देणार आहोत आणि कौशल्यवाढीसाठी कशा पद्धतीने याचा उपयोग होतो याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. पीक पद्धती म्हणजे काय, वेगवेगळ्या पीक पद्धती कोणत्या याचा अभ्यास करणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून योग्य पीक पद्धती वापरण्यात येणारं जे एखादी शेतीवाडी परिसरात असते त्या शेतीवाडीस आपण भेट देऊन त्याची माहिती घेणार आहोत. तर अशा पद्धतीनं आपण प्रात्यक्षिक पाहणार आहोत. यानंतर प्रात्यक्षिक अभ्यासक्रम या पद्धतीनं आपण पाहणार आहोत सर्व. यानंतर आपण प्रात्यक्षिक परीक्षा योजना कशी असते त्याविषयी माहिती घेणार आहोत. या ठिकाणी क्रमांक 3 जो आहे फार्म मॅनेजमेंट मार्केटिंग अँड ॲग्रो फॉरेस्ट्री यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल सैद्धांतिक 80 गुणाचा सैद्धांतिकचं परीक्षा असते, त्यासाठी 3 तास वेळ असतो. त्याचप्रमाणे दुसऱ्या कॉलममध्ये तुम्ही पाहिलं प्रॅक्टिकल, तर प्रात्यक्षिकासाठी सुद्धा 80 गुणाची परीक्षा असते आणि त्यासाठी 3 तास वेळ असतो. आणि याच प्रात्यक्षिकाला जोडून 40 गुणाचे वार्षिक कामकाज तुमच्याकडे असतं ज्याला आपण टर्मवर्क म्हणतो. या टर्मवर्कमध्ये तुम्हाला तुमची वर्षभराची प्रात्यक्षिकाची उपस्थिती पाहिली जाते. तुम्ही जे वर्षभर केलेले जर्नल्स असतील, ट्युटोरियल्स असतील, गृहपाठ असतील किंवा प्रात्यक्षिक वह्या असतील त्यातला तुमचा नेमकेपणा, योग्यपणा याचा अभ्यास करून तुमच्या शैक्षणिक भेटीचे विजिट्स असतील या सर्वांचा साधारणतः वर्षभराचा तुमचा परफॉर्मन्स पाहून या टर्मवर्कचे 10 मार्क तुम्हाला दिले जातात. ऑन दी जॉब ट्रेनिंग हे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये 1 महिन्याचं असतं. यावर्षी ते आपल्याला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेता आलं नसलं तरी आपलं जे प्रात्यक्षिक क्षेत्र आहे त्या क्षेत्रावरती प्रत्यक्ष तुम्हाला पीक उत्पादनाच्या पद्धती तुम्ही करायच्या आहेत. पीक संग्रहालय त्या ठिकाणी तुम्ही करणार आहात आणि त्याचे 10 गुण तुम्हाला ऑन दी जॉब ट्रेनिंग म्हणून तुम्हाला मिळतील. प्रकल्प प्रत्येकाला दिला जाईल 10 गुणासाठी. एक प्रकल्प सादर केल्यानंतर त्यासाठी 10 गुण आहेत. एज्युकेशनल व्हिजिट ज्या म्हणतो आपण, शैक्षणिक भेटी मागाशीच तुम्हाला सांगितलं आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहेत. ह्या भेटीची उपस्थिती आणि भेटीचा अहवाल लिहिण्यासाठी तुम्हाला 10 गुण आहेत. म्हणजे 80 गुणाची प्रात्यक्षिक परीक्षा अधिक 40 गुण वार्षिक कामकाज असे 120 गुणाची प्रात्यक्षिक परीक्षा तुमची होईल. 80 गुणाची सैद्धांतिक परीक्षा तुमची होईल. एकूण 200 गुणाचे जे मार्क्स मिळतील त्याचे ॲव्हरेज 100 गुणात कन्व्हर्ट करून तुम्हाला तुमच्या गुण यादीवरती ते पाहता येतील. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो हे प्रात्यक्षिक परीक्षेची योजना असते. आता प्रत्यक्ष प्रात्यक्षिक परीक्षेचं स्वरूप कसं असतं तर पहिला एकूण 80 गुणाची प्रात्यक्षिक परीक्षा असते. आत्ताच तुम्हाला मी सांगितले. यामध्ये जो पहिला प्रश्न असतो ओळखा व उपप्रश्नांची उत्तरे लिहा हा 20 गुणाला असतो. म्हणजे 80 पैकी 20 गुण हे ओळखा व उपप्रश्नांची उत्तरे लिहा यासाठी असतो. याचा एक प्रयोग मी तुम्हाला तुमच्या प्रात्यक्षिक वहीमध्ये देणार. वर्षभर तुमच्या अभ्यासक्रमाच्या आधारे ज्या वस्तू किंवा ज्या ओळखण्यासाठी ज्या काही बाबी तिथं ठेवायच्या आहेत त्याची एक यादी तुम्हाला प्रात्यक्षिकाच्या स्वरूपात देणार आहोत. इथं तुम्ही पाहिलं 30 प्रात्यक्षिकाची यादी अधिक 3 नवीन प्रात्यक्षिक, एक म्हणजे अभ्यासक्रमावरचं, दुसरं म्हणजे प्रात्यक्षिक परीक्षा योजनेचं आणि तिसरं म्हणजे ओळखा आणि उपप्रश्नांची उत्तरं लिहा यासाठीच एक अशी एकूण 33 प्रात्यक्षिकं तुमच्या प्रात्यक्षिकामध्ये आपण लिहिणार आहोत किंवा तुम्हाला ती सांगितली जातील. त्यातला एका प्रात्यक्षिकेचा उपयोग तुम्हाला ओळखा व उपप्रश्नांची उत्तरं लिहा यासाठी होईल. याच्यामध्ये 10 वस्तू तुम्हाला त्या ठिकाणी ओळखायसाठी ठेवलेल्या असतात. त्या ओळखण्यासाठी 10 गुण असतात व त्यावर आधारित उपप्रश्नासाठी 10 गुण तुम्हाला त्या ठिकाणी असतात. प्रश्न दुसरा जो तुमचा असतो तो कोणतेही 2 प्रश्न सोडवा यासाठी असतो आणि हे जे प्रश्न असतात ते साधारणपणे 10 गुणांचे ते प्रश्न असतात आणि त्याच्यामध्ये एक गणिती प्रश्न असतो आणि एक सैद्धांतिक वरती आधारित प्रश्न असतो. कोणतेही 3 प्रश्न असतात
त्यापैकी 2 प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायचे असतात. तुमच्या प्रात्यक्षिक अभ्यासक्रमानुसार त्याच्यावरती प्रश्न असतात. पेपर 1मध्ये 2मध्ये तुम्हाला गणितं भरपूर प्रमाणामध्ये असतात. पेपर 3मध्ये सुद्धा तुम्हाला गणिताच्या ठिकाणी तुम्हाला एखादी पीक योजना तयार करणे, पिकांची फेरपालट तयार करणे यासारखी, म्हणजे तुमच्या भागामध्ये पिकांची फेरपालटाचं उदाहरण तयार करा किंवा प्रत्यक्ष 5 हेक्टर 10 हेक्टर एरियासाठी पीक योजना तयार करा, यासाठीचे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी देता येतात. किंवा खताच्या किंवा इतर बाबतीमधले काही प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी टाकता येतात. किंवा तुमचे जे 30 प्रयोग आहेत त्यापैकी सैद्धांतिक भागावरचे सुद्धा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारता येतात. 3 प्रश्न दिले जातात, त्यापैकी 2 प्रश्न तुम्ही 10 मार्काला सोडवायचे असतात, त्यासाठी 10 गुण आहेत. प्रात्यक्षिक कृती जी आहे ती 15 गुणाची असते. आणि पहिली त्यामध्ये मग आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं त्यापैकी एक कृती तुम्हाला करायची असते. भित्तीपत्रक तयार करणे, हस्तपत्रक तयार करणे, माहिती पुस्तिका तयार करणे, निमंत्रण पत्रिका किंवा परिपत्रक तयार करणे, या 5 पैकी एक कृती तुम्हाला करायची. त्यासाठी तुम्हाला MS पेपर दिला जातो. तुम्ही स्केच पेन्स असतात, त्या स्केच पेनच्या आधाराने पेन्सिल, गुड रबर, स्केच पेन या सर्वांचा व्यवस्थित वापर करून आकर्षक पद्धती तुम्ही यातले कुठलेही भित्तीपत्रक असेल, हस्तपत्रक असेल, माहिती पुस्तक असेल ती तयार करायची. त्यासाठी तुम्हाला 15 गुण असतात. यात नीटनेटकेपणाला महत्त्व दिलं जातं. त्यानंतरचा जो पुढचं प्रात्यक्षिक असतं तो म्हणजे तिथेही एकच प्रात्यक्षिक कृती तुम्हाला सोडवायची असते. त्यासाठी 4 ते 5 प्रकारच्या प्रात्यक्षिक कृती तुमच्यासमोर असतात. एक म्हणजे रेडिओ, टेप रेकॉर्ड किंवा दूरदर्शन संच जोडणे आणि हाताळणे हे प्रत्यक्ष पाहायचं असतं. संगणक वापराने, त्याच्याला CD, DVD किंवा पेनड्राईव्ह लावणे आणि इंटरनेटचा वापर करून वेगवेगळ्या बाबी हाताळता येणं. किंवा मग भ्रमणध्वनी हाताळणे आणि इंटरनेटचा वापर करणे. किंवा मग गटचर्चेसाठी तुम्हाला एखादा विषय दिला जातो आणि तुमचे गट तयार केले जातात आणि त्या गटानुसार तुम्हाला गटचर्चा करायला लावून त्याचं समीक्षण केलं जातं आणि त्या समीक्षणाच्या आधारे तुमच्या त्या गटाला मार्क्स दिले जातात. त्यानंतर पीक योजना तयार करणे, आत्ताच सांगितलं होतं तुम्हाला मी. यापैकी एक कृती तुम्हाला करायची आणि या कृतीला तुम्हाला मार्क आहेत 20. तर या पद्धतीनं हे प्रात्यक्षिक 2 असतं. त्यानंतर प्रश्न पुढचा जो असतो तो तोंडी परीक्षेसाठी असतो. तोंडी परीक्षेला 5 गुण असतात आणि साधारणपणे कोणतेही 5 प्रश्न, किमान 5 प्रश्न यासाठी तुमच्या प्रात्यक्षिकाच्या अभ्यासक्रमावर आधारित विचारले जातात आणि त्यावरती तुम्हाला ते गुण दिले जातात. प्रात्यक्षिक तोंडी परीक्षा ही शक्यतो आपण जेव्हा प्रात्यक्षिक कृती करत असतो त्या कृती करत असताना त्याच्या आधारावरच तुम्हाला हे प्रश्न विचारता येतात. प्रात्यक्षिक कृती इथं जे आहे रेडिओ, टेप रेकॉर्ड, दूरदर्शन संच किंवा संगणक भ्रमणध्वनी हाताळणे, गटचर्चा करणे, त्यावेळीसुद्धा आपल्याला ही तोंडी परीक्षा घेता येते किंवा स्वतंत्रपणे तोंडी परीक्षा घेऊन त्याच्यावरती तुम्हाला 5 प्रश्न किमान विचारून तुमची परीक्षा घेतली जाते आणि त्याप्रमाणे तुम्हाला गुणदान केलं जातं. प्रात्यक्षिक वहीला या ठिकाणी 10 गुण आहेत. तुम्हाला मी आत्ता सांगितलं 30 अधिक 3 असे 33 प्रात्यक्षिक तुम्हाला लिहायचे आहेत. सुबकपणे लिहिणे, नीटनेटकापणे, सुवाच्या शहरात लिहिणे यासाठीचे हे 10 गुण आहेत आणि वेळचे वेळी ते तपासून घेणे यासाठी हे 10 गुण आहेत. त्यानुसार त्या 10 गुणाचं वर्गीकरण करून तुम्हाला प्रात्यक्षिक वहीला गुण दिले जातात. तर वार्षिक कामकाज मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं की टर्म वर्क, जे तुमची वर्षभराची जी अटेंडन्स आहे, जी उपस्थिती आहे, तुमचे लेखीचे तास असतील, प्रात्यक्षिकाचे तास असतील, शैक्षणिकमध्ये सर्वसाधारणपणे ह्या सर्व शेतावरचे काम असतील, या सर्वसाधारणपणे यासाठी वार्षिक कामकाजामधले टर्मवर्कचे 10 गुण तुम्हाला दिले जातात. शैक्षणिक भेटीला प्रत्यक्ष उपस्थित राहणे आणि भेटीचा अहवाल लिहिणे यासाठी 10 गुण आहेत. ऑन दी जॉब ट्रेनिंग म्हणजे तुम्ही आता प्रात्यक्षिक क्षेत्रावर प्रत्यक्ष तुम्हाला विविध प्रकारच्या पीक उत्पादनाचं किंवा पीक संग्रहालयाचं काम करायचं आहे, त्यासाठी ते 10 गुण राहतील. आणि एक प्रकल्प तुम्हाला दिला जाईल त्यासाठी 10 गुण असतील. तर प्रत्यक्ष 80 गुणाची प्रात्यक्षिक परीक्षा अधिक 40 गुणाचं वार्षिक कामकाज, अशा पद्धतीने 120 गुणाची प्रात्यक्षिक परीक्षा होते, 80 गुणाची सैद्धांतिक परीक्षा होते, एकूण अशा पद्धतीने 200 गुणाची परीक्षा होते आणि त्याचे भागिले 2 करून तुम्हाला 100 गुणाचे मार्क पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 3ला दिले जातात. त्याचप्रमाणे इंग्रजी 100 गुण, मराठी 100 गुण आणि पायाभूत 100 गुण असे 600 पैकी मार्क्स तुम्हाला मिळतात. त्याची टक्केवारी तुमच्या गुण यादीवरून मिळते. आणि त्याचवेळी जलसुरक्षा व पर्यावरण शिक्षण आणि तुमचं आरोग्य आणि शारीरिक शिक्षण यासाठीच्या ग्रेड तुम्हाला दिल्या जातात. तर आजची जी ही माहिती दिली ती 35 मिनिटाचा आपला तास आता या ठिकाणी संपतो आहे आणि आपला आजचा
व्याख्यानाचा भागही संपलेला आहे. नेहमीप्रमाणे आज जी तुम्हाला माहिती दिली त्या माहितीवर आधारित तुम्हाला 5 गुणाची मी ऑनलाईन परीक्षा देत आहे. त्यासाठीचा कोड क्रमांक नेहमीप्रमाणे 50 असेल, तो टाकून तुम्ही परीक्षा द्यायची आणि तुम्ही दिलेली परीक्षा जतन करायची किंवा सबमिट करायची, ज्याचं रेकॉर्ड आम्हाला ज्याच्यामुळं प्राप्त होईल. तर पुढील व्याख्यानापर्यंत नमस्कार.